हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर फळांचा राजा आंबा यापासून बनवलेलं एक पेय पाहणार आहोत. पिकलेल्या आंब्यापासून बनवलेला आमरस हा तर सगळ्यांनाच आवडतो. त्याचप्रमाणे कच्च्या आंब्यापासून देखील आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. तर आज आपण कच्च्या कैरीपासून बनवलेलं उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं महाराष्ट्राचं एक पारंपरिक पेय पाहणार आहोत. हे जे पेय आहे ते आपल्याला उष्माघात आणि डिहायड्रेशन पासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी ठरतं. त्याचप्रमाणे पचन सुधारण्यास सुद्धा मदत करतं. तर असं हे आज आपण कैरीचं पन्ह कसं करायचं हे पाहणार आहोत. कैरीचं पन्ह कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर असं हे कैरीचं पन्ह बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कैरी घ्यायची आहे. पिकलेला आंबा आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये. आंबा सिलेक्ट करताना शक्यतो कमी आंबट असलेला आंबा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यामुळे आपल्या पन्ह्याची चव जी आहे ती चांगली वाढते. तर हे आंबे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी या ठिकाणी 4 मोठे मोठे आंबे घेतलेले आहेत. आता मी त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे. ते 3 ते 4 मिनिटासाठी पाण्यामध्ये थोडेसे भिजत ठेवायचे, ज्याच्यामुळं त्याला वर काही चीक वगैरे लागला असेल तर तो देखील त्या पाण्यामध्ये चांगला भिजला जाईल आणि व्यवस्थित तो आपल्याला सेपरेट करता येईल. आता हे जे आंबे आहेत ते मी एक 3 ते 4 मिनिटं पाण्यामध्ये ॲज इट इज ठेवले ते. त्यानंतर आपल्याला हातानं स्वच्छ असं ते करून घ्यायचं आहे. तर हातानं आपल्याला हे आंबे स्वच्छ करताना चोळून चोळून ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. कैऱ्या ज्या आहेत त्या मी चांगल्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आता याचा देठाकडचा भाग जो आहे तो सुरुवातीला आपल्याला काढून घ्यायचा आहे. देठाकडचा भाग काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या साली ज्या आहेत त्या काढायच्यात. साली सहित जरी आंबा शिजवला तरी देखील चालेल, पण साल जर आपण सुरुवातीलाच काढून घेतली तर आपल्याला नंतर त्याची साल काढणं आणि धुणं ही प्रोसेस करावी लागत नाही. इझिली आपल्याला आंब्याचा, कैरीचा गर जो आहे तो सेपरेट करता येतो. म्हणून मी साल जी आहे ती काढून घेणार आहे आणि या सालीपासून तुम्ही कैरीच्या सालीची चटणी देखील बनवू शकता. तर आता सुरुवातीला आपण या सगळ्या आंब्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेऊयात. चारही कैरीची साल जी आहे ती काढून झालेली आहे. यानंतर आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे. यामध्ये कैरी पूर्णपणे बुडेल इतकं आपण पाणी ऍड करूया आणि ही कैरी आपल्याला आता कुकरला शिजवून घ्यायची आहे. कैरी कुकरला शिजवली तर एक तर गॅसची बचत होते, त्याचबरोबर सारखी कैरी शिजली आहे की नाही हे आपल्याला चेक करावं लागत नाही आणि कुकरला कैरी छान शिजली जाते. तर ही कैरी शिजण्यासाठी मी कुकरला 4 शिट्टी ज्या आहेत त्या करून घेणार आहे. कुकरच्या 4 शिट्टी झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यातल्या जो काही शिजलेली कैरी आहे ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कैरी जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. आता आपल्याला या कैरीचा गर जो आहे तो सेपरेट करायचा आहे. त्यासाठी मी सुरुवातीला या कैरीमधलं पाणी सेपरेट करून घेते. हे सेपरेट केलेलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, तर पन्ह बनवतानाच आपण याचा देखील परत वापर करणार आहोत. आता आपल्याला या कैरीचा गर काढून घ्यायचा आहे. गर काढण्यासाठी बघा चाकूनं आपण त्याला थोड्याशा चिरा देऊया. थोड्याशा चिरा देऊन त्याचा गर जो आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे. चाकू जो आहे तो आपला इझिली आतपर्यंत इन्सर्ट होतोय, म्हणजे याचाच अर्थ आहे आपली कैरी अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. कैरी जर आपली व्यवस्थित शिजली गेली नाही तर काय होईल, आपला त्याचा गर जो आहे तो काढता येणार नाही आणि आपल्या पन्ह्याची चव देखील तितकी छान अशी येणार नाही. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आंबा सिलेक्ट करताना थोडासा मोठ्या आकाराचा आंबा सिलेक्ट करायचा, ज्यामुळं आपल्याला कैरीचा भरपूर असा गर मिळेल. आणि आता बघा मी कैरीचा पूर्ण गर काढून घेते. अगदी जी काय कैरीची कोय असणार आहे त्याला घासून अगदी पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. पूर्ण गर काढून झाल्यानंतर आता तुम्ही कैरीची कोय जी आहे ती या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे आपला कैरीचा गर अजिबात कुठेही वाया गेलेला नाहीये. अशाच प्रकारे उरलेल्या सगळ्या कैऱ्यांचा गर आपण काढून घेतोय. तर या 4 कैऱ्यांपासून आपल्याला इतका असा गर जो आहे तो मिळालेला आहे. यानंतर मी कैरीचा गर जो आहे तो मोजून घेतलेला आहे. कैरीचा गर मला जवळ-जवळ 1.5 ते पावणे 2 वाटी होईल इतका झालेला आहे. त्याच वाटीनं आपल्याला बारीक केलेला गूळ घ्यायचा आहे. मी या ठिकाणी सुरुवातीला
एक मोठा बाउल होईल इतका गूळ घेतलेला आहे. हा गूळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी गूळ जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेला आहे. आता आपण जे काही कैऱ्या शिजवून घेतलेलं पाणी बाजूला ठेवलं होतं, तर त्या पाण्यातलं बघा थोडंसं पाणी मी या गुळामध्ये ऍड करणार आहे आणि तो बारीक होण्यासाठी आपल्याला त्यामुळे मदत होणार आहे. नुसताच गूळ जर आपण मिक्सरला फिरवला तर तो इझिली बारीक होणार नाही. थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे आणि आता बघा आपला गूळ छान असा बारीक झालेला आहे. हा गूळ आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. गूळ बारीक करून झाल्यानंतर आपल्याला कैरीचा गर देखील चांगला एकसारखा व्हावा यासाठी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. पूर्वीच्या काळी मिक्सर नव्हते, त्यावेळी हातानच तो गर जो आहे तो बारीक केला जायचा, पण तितका छान होत नाही. आता मिक्सरची सोय आहे, तर आपण मिक्सरला तो बारीक करून घेऊया. हा गर बारीक करताना पुन्हा एकदा मी कैरी शिजवून घेतलेलं पाणी ऍड केलेलं आहे. मिक्सरला तो फिरवून घेते. अगदी 2 मिनिटासाठी आपण मिक्सरला तो फिरवणार आहोत. 2 मिनिटानंतर आपल्याला चेक करायचं, तर सगळा गर आपल्याला एकसारखा झालेला दिसून येतोय. बघा एकदम छान असा गर आपला बारीक झालेला आहे. याचप्रमाणे आपण उरलेला गर देखील व्यवस्थित असा बारीक करून घेऊयात. उरलेला गर देखील मी व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे आणि तो आता परत एकदा या आधीच्या गर जो आपण ठेवला होता त्याच भांड्यामध्ये ऍड करून घेतोय. थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्सरचं भांडं देखील स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी देखील आपण याच गरामध्ये ऍड करतोय. आता आपण जे काही पाणी वापरणार आहोत ते आपण थंड पाणी वापरणार आहोत. शक्यतो थंड पाणी वापरायचं, म्हणजे तयार झालेला जे काही कैरीचं पन्ह असेल ते आपल्याला लगेचच पिता येईल. आणि जर तुम्हाला रेग्युलर वॉटर वापरायचं असेल तर तुम्ही काय करा, सुरुवातीला रेग्युलर वॉटर वापरा. ते परत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून चांगलं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण ते सर्व करू शकतो. यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पावडर ऍड करायची आहे. मी वेलची पावडर घेताना अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर घेतलेली आहे. वेलची पावडर बनवताना मी थोडीशी साखर ऍड केली होती, त्यामुळं वेलची पावडरचं प्रमाण मी अर्धा टेबलस्पून ठेवलेलं आहे. तुमची जर फक्त वेलचीची पावडर असेल तर वेलचीचं प्रमाण जे आहे ते काय करा, तुम्ही पाव टेबलस्पून होईल इतकं ठेवा. त्यानंतर आपल्याला चवीसाठी म्हणून अगदी थोडंसं मीठ वापरायचं आहे. वेलची पावडर, गूळ यांचं प्रमाण जे आहे ते तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स करताना तुम्ही इथं पाहू शकत असाल की याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला काय दिसतेय, खूप अशी दाट दिसतेय. इतकं दाट आपल्याला हे पण ठेवायचं नाहीये. काही लोक काय करतात बघा, अशा प्रकारे हे कैरीचं पन्ह बनवून ठेवायचं आणि ज्यावेळी सर्व करायचं असतं तर त्यावेळी आपण काय करतो, त्याच्यामध्ये थंड पाणी ऍड करतो. मला असं करायचं नव्हतं, मला लगेचच काय करायचं होतं, प्यायला पाणी हवं होतं. त्यामुळे मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि ते मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आपल्याला जितकं पातळ लागेल त्याप्रमाणे आपल्याला ऍड करायचं आहे, पण पन्ह आपण खूप देखील पातळ करायचं नाही. थोडंसं दाटसर असेल तरच ते खाण्यासाठी मजा येत असते. पाणी ऍड करताना सगळं पाणी लगेचच घालायचं नाही. थोडं थोडं करून पाणी जे आहे ते आपल्याला ऍड करत जायचं आहे. पूर्ण पातेलं भरेपर्यंत मी पाणी ऍड करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी चेक केलं तर मला जशी कन्सिस्टन्सी हवी होती तशी कन्सिस्टन्सी जी आहे ती माझी आलेली आहे. त्यामुळं मी पाणी ऍड करायचं स्टॉप केलेलं आहे. आता मी थंड पाणी ऍड केलं होतं, त्यामुळं हे जे काही कैरीचं पन्ह आहे ते आपण लगेचच सर्व करू शकतो. आता कैरीचं पन्ह सर्व करण्यासाठी मी ग्लास घेतलेले आहेत. ग्लासमध्ये आपण सुरुवातीला बर्फ घालणार आहोत. बर्फ घातल्यामुळे ते आणखी एकदम असं चिल होईल, म्हणून मी बर्फ ऍड करणार आहे. प्रत्येक ग्लासमध्ये एक एक बर्फाचा क्यूब जो आहे तो आपण घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तयार पन्ह जे आहे ते त्याच्यावर सर्व करायचं आहे. मी पन्ह बनवताना जे काही पाणी वापरलं होतं ते आपलं कोल्ड वॉटर होतं, त्यामुळे आपलं पन्ह इझिली लगेचच सर्व करता आलं. जर तुम्ही पन्ह बनवून फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर ते सर्व करताना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते सर्व करायचं. कारण काही वेळा काय होतं, आंब्याचा गर जो असतो तो खाली जाऊन बसतो आणि वरती फक्त पाणी पाणी राहतं. म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच सर्व करायचं. अशा प्रकारे माझा दुसरा ग्लास देखील भरून रेडी झालेला आहे. यानंतर मी सजावटीसाठी म्हणून केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत. केशरच्या काड्या या ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत. वरून प्रत्येक ग्लासमध्ये 3 ते 4 होतील इतक्या केशरच्या काड्या मी ऍड केलेल्या आहेत. त्यामुळं पण्याला टेस्ट पण चांगली येणार आहे, त्याचबरोबर कलरसाठी म्हणून सुद्धा ते युजफुल ठरणार आहे. तर अशा प्रकारे आपले दोन्हीही ग्लास जे आहे ते पिण्यासाठी म्हणून आपले रेडी झालेले आहेत.
तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात हे कैरीचं पन्ह नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं पन्ह कसं बनलेलं आहे. तर ही होती आपली आजची कैरीचं पन्ह बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.